नमस्कार रसिक हो. पुण्याचं आराध्य दैवत श्री कसबा गणपतीला वंदन करून छत्रपती शिवरायांच्या या पुण्यभूमीत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्री गणेशा केला. कला, नृत्य, संस्कृती, गायन, वादन, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या आणि आपल्या पुण्यनगरीचं नाव जगभर नेणाऱ्या पुणे फेस्टिवलच्या यंदाच्या रौप्य महोत्सवी उद्घाटन सोहळ्यात आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर साऱ्या देशाचा मानबिंदू ठरला. हीच प्रेरणा घेऊन पुण्यनगरीचे कल्पक, जिद्दी आणि दूरदृष्टी असलेले खासदार सुरेश कलमाडी यांनी 1989 मध्ये पुणे फेस्टिवलची मुहूर्तमेढ रोवली आणि बघता बघता पुणे फेस्टिवल सांस्कृतिक महोत्सवांचा कंठमणी बनला. हे गणेशोत्सवाला घेऊन आम्ही पुणे फेस्टिवल एक ॲडेड अट्रॅक्शन म्हणून आम्ही पुणे ॲज अ टुरिस्ट डेस्टिनेशन करण्यासाठी आम्ही हे निर्माण केलेलं आहे. कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा हे अनेक कार्यक्रम या पुणे फेस्टिवलच्या वेळी होत असतात. म्हणून आज देशात ह्याला मदर ऑफ ऑल फेस्टिवल सांगण्यात येत आहे. आणि सर्व आयोजकांचं जे व्हॉलेंटियर ग्रुप आहे, जे 1000च्या वर व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांचं मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. पुणे फेस्टिवल कमिटी, पुणेकर नागरिक, भारत सरकारचा पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं साजऱ्या होणाऱ्या पुणे फेस्टिवलच्या श्रींची प्रतिष्ठापना विधिवत होते. कपित्तजम्बू फलसारभक्षितम् अहो 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 अहो. पुणे फेस्टिवलच्या सर्वच कार्यक्रमांची कीर्ती कस्तुरीप्रमाणे साऱ्या जगभर दरवळत राहिली. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा आशीर्वाद लाभलेला पुणे फेस्टिवल यातील कार्यक्रमांची जंत्री बघितली म्हणजे मन थक्क होतं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कलाकारांचं गायन, वादन, नृत्य, लोककलांचं दर्शन, लावणी महोत्सव, उर्दू मुशायरा, मराठी व हिंदी हास्य कवी संमेलन, लोकनाट्य, पाककला स्पर्धा, पुष्परचना, विविध गुणदर्शन, नकला, जादूचे प्रयोग, गणेश देखावा स्पर्धा, एकपात्री प्रयोग, महाराष्ट्रीय सणांमधील महिलांचे खेळ, महिला महोत्सव, मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, सिंधी नाटकांचा महोत्सव, मराठी गाण्यांचे कार्यक्रम, गुजराती डायरो, केरळ महोत्सव, गणेश चित्र प्रदर्शन, पुणे फेस्टिवल छायाचित्र प्रदर्शन, विंटेज कार रॅली, जलक्रीडा, बॉडी बिल्डिंग, मोटोक्रॉस, अष्टविनायक रॅली, स्केटिंग स्पर्धा, सायकल स्पर्धा, गोल्फ स्पर्धा, रोल बॉल स्पर्धा, मलखांब, योगा, बैलगाडा स्पर्धा, गाव जत्रा, पुण्यातील गुणवंत तसेच उदयास येणाऱ्या कलावंतांचा उगवते तारे व इंद्रधनू हा कार्यक्रम, भव्य शोभायात्रा, चिनी कलावंतांचे ॲक्रोबॅट्स, गुणवंतांचा गौरव, पर्यटन विषयक परिसंवाद व कार्यशाळा, शताब्दी साजरी करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचा गौरव अशी सारी जंत्री पुणे फेस्टिवलच्या वैविध्याची आणि लोकप्रियतेची पावतीच आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत बघण्याची व ऐकण्याची संधी असणारे पुणे हे देशातील कदाचित एकमेव शहर असावे. त्यात सर्वाधिक मोठा वाटा राहिला पुणे फेस्टिवलचा. गेली 25 वर्ष अथकपणे चालणाऱ्या पुणे फेस्टिवलनं जगाच्या सांस्कृतिक नकाशावर पुण्याचं नाव ठळकपणे नेलंच, शिवाय हजारो उगवत्या आणि नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं व त्यातूनच अनेक कलाकार पुढे राष्ट्रीय स्तरावर चमकू लागले.
पंडित संजीव अभ्यंकर, शौनक अभिषेकी, शर्वरी जमेनीज, बेला शेंडे यासारखे. महिलांच्या कलागुणांना वाव देणारा आणि त्यासाठी व्यासपीठ निर्माण करणारा महिला महोत्सव हजारो सहभागी महिलांच्या आत्मविश्वासात भरच टाकत राहिला. पुणे फेस्टिवल विंटेज कार रॅली ही देखील पुणेकरांची अतिशय आवडती रॅली बनली आहे. स्वर्गीय पु ल देशपांडे आणि स्वर्गीय शांताबाई शेळके यांच्यावरील कार्यक्रम, प्रभात चित्रपटांच्या 75व्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गीत रामायण अशा अनेक मराठी कार्यक्रमांची पुणे फेस्टिवलमध्ये रेलसेल हे पुणे फेस्टिवलचं खास पुणेरीपण म्हणावं लागेल. पुणे फेस्टिवलच्या या मंचावर देशातील मुस्लिम शायरांचा मोठा सहभाग असणारा ऑल इंडिया उर्दू मुशायरा संपन्न होतो. बरसों से सुनते आए थे, आज दीद हो गई, बस यूं समझिए आज मेरी ईद हो गई. पुणे फेस्टिवलच्या पॅट्रन आणि रौप्य महोत्सवी समितीच्या अध्यक्षा हेमा मालिनी आणि पुणे फेस्टिवल यांचं अतूट भावनिक नातं जडलंय. त्यांचा प्रत्येक पहिला बॅले त्या पुणे फेस्टिवलमध्ये सादर करतात. पुणे फेस्टिवलच्या 24 वर्षांच्या इतिहासात 20 वर्ष त्यांनी या मंचावर स्वतः नवा बॅले व गणेश वंदना सादर केल्या. उस्ताद बिस्मिल्ला खां, पंडित रविशंकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित जसराज, पंडित अजय पोहनकर, अभिजित पोहनकर, उस्ताद अमजद अली खां, आशा भोसले, हेमा मालिनी, मीनाक्षी शेषाद्री, जगजित सिंग, अनुप जलोटा, किशोरी आमोणकर, अनुराधा पौडवाल, बाल मुरली कृष्णन, गुरुदास मान, उदित नारायण, कुमार सानू, उषा उत्तम, पंकज उधास, हरिहरन, लुई बैंक्स, शोभा मुदगल, नितिन मुकेश, प्रतिभा प्रल्हाद, शोना नारायण, पंडित राजन, पंडित साजन मिश्रा, अलका याज्ञिक, श्यामक तावर, तौफिक कुरेशी, विश्वमोहन भट, रोहिणी भाटे, सुचेता भिडे चाफेकर, श्रीधर फडके, अरुण दाते, मकरंद अनासपुरे, आदेश बांदेकर, प्रशांत दामले, वर्षा उसगावकर, सुरेखा पुणेकर, श्रेया घोषाल आदी नामवंतांचे कार्यक्रम पुणे फेस्टिवलची उंची वाढवत गेले. पुणे फेस्टिवलमध्ये कलावंतांची दुसरी पिढी आता आपली कला सादर करू लागली. नामवंत चित्रपट कलावंतांची उपस्थिती हे देखील पुणे फेस्टिवलचे वैशिष्ट्य मानावे लागेल. दिलीप कुमार, आर के लक्ष्मण, एम.एफ. हुसैन, जावेद अख्तर, शशी कपूर, धर्मेंद्र, विनोद खन्ना, कैफी आजमी, माधुरी दीक्षित, सुभाष घई, युक्ता मुखी, पूजा भट्ट, अमीषा पटेल, गोविंदा, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन. इतने ही कम वर्षों में सुरेश कलमाडी जी ने इस पुणे फेस्टिवल को इतना एक महान फेस्टिवल बना दिया है. ये नेक कार्य उनके नाम हमेशा लिखा जाएगा. लेकिन सही मानों में उन्होंने पुणे को विश्व के मैप पे एक बहुत प्रथम स्थान दे दिया है. जगभर कीर्ती पसरलेल्या पुणे फेस्टिवलचे उद्घाटकही पुणे फेस्टिवलची उंची वाढवत गेले. डॉक्टर शंकर दयाल शर्मा, के आर नारायणन, भैरव सिंग शेखावत, सोनिया गांधी, शरद पवार, शिवराज पाटील, गुलाम नबी आझाद, विलासराव देशमुख, रामकृष्ण हेगडे, मनोहर जोशी, डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर, सुधाकर नाईक, रेणुका चौधरी, अंबिका सोनी, सुशील कुमार शिंदे, डॉक्टर फारुक अब्दुल्ला, गोपीनाथ मुंडे अशा महान व्यक्तिमत्वांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले आहे. पुणे महोत्सव ने पिछले 12 वर्षों में कला, संस्कृति और खेल के क्षेत्र में अपनी एक खास जगह बनाया है. वैसे मैं पुणे के सभी भाई बहनों को इस अवसर पर अपनी शुभकामनाएं देती हूँ. मैं
मैं सुरेश कलमाडी और उनकी पत्नी को बधाई देती हूँ, जिनकी मेहनत और लगन से यह कार्यक्रम हो रहा है। इस शुभ मौके पर मुझे यहाँ बुलाया है। मैं आपकी आभारी हूँ और आप सबको धन्यवाद देती हूँ। धन्यवाद। जय हिंद। उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी देखील पुणे फेस्टिवलमध्ये आवर्जून सहभाग घेतला। शंतनुराव किर्लोस्कर, राहुल कुमार बजाज, नीलकंठ कल्याणी, KL चुख, विजय मल्ल्या, नीता अंबानी अशा नामवंतांनी स्वतः उपस्थित राहून मनापासून दाद दिली। याबरोबरच भारतातील अनेक देशांचे राजदूत आणि परदेशी पर्यटकही पुणे फेस्टिवलमध्ये आपली हजेरी लावताना दिसतात। मनाला हळवे करणारे सत्कारही रसिकांच्या सदैव मनात घर करून राहिले। खासदार सुरेश कलमाडींच्या या कर्तबगारीला साथ देणारे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे आणि हजारो कार्यकर्ते आणि पुणेकर यातून पुणे फेस्टिवल हा केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक महोत्सवात अग्रेसर बनलाय। सार्वजनिक गणेशोत्सवात सलग 10 दिवस चालणारा व गेली 25 वर्ष चालू असणारा हा देशातील एकमेव मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो। याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पुणे फेस्टिवलचे सर्व कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य असतात आणि हे सर्व कार्यक्रम केवळ खाजगी स्पॉन्सरशिपच्या आधारेच होत असतात। महाराष्ट्रात अथवा देशात भूकंप असो किंवा पूर परिस्थिती असो, प्रत्येक वेळी पुणे फेस्टिवलनं भरघोस आर्थिक मदतीचा हात पुढे केलाय। पुणे फेस्टिवलचे सारे सांस्कृतिक वैभव जगभर नेण्यात सर्व माध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक चॅनल्स यांचे फार मोठे सहाय्य लाभले। याबरोबरच पुणे फेस्टिवल सतत 25 वर्ष यशस्वी होण्यात सर्वात मोठं योगदान लाभलं ते म्हणजे रसिक पुणेकरांचं। थँक्यू पुणेकर। गणपती बाप्पा मोरया।